भूम तालुक्यात मध्यरात्री अचानक आलेल्या पावसामुळे भूम शहरातून वाहणाऱ्या बाणगंगा आणि सुकटा येथून येणाऱ्या रामगंगा नद्यांना मोठा पूर आला। या नद्यांचा संगम होत असलेल्या साडेसांगवी गावाबरोबरच चिंचपूर, बेलगाव, पिंपळगाव आणि अंतरगाव या गावांना महापुराचा तडाखा बसला असून यात शेकडो जनावरे दगावल्याची माहिती समोर येत आहे। भूम तालुक्यातील बेलगाव, पिंपळगाव येथील शेतकरी विश्वास दातखिळे यांच्या 500 गायींच्या गोठ्यात पुराचं पाणी शिरलं। त्यामुळे त्यांच्या 10 गायी वाहून गेल्या तर 17 गायी जागेवरच दगावल्या। यासोबतच शेळ्या आणि कुक्कुटपालनाचे सर्व साहित्य, शेतीसाठी आणलेलं खत तसेच खाण्यापिण्याचे धान्य आणि जनावरांचे सुग्रासही पाण्यामध्ये वाहून गेल्यानं त्यांचे अतोनात नुकसान झाले आहे। आमच्या प्रतिनिधींनी या भागाची पाहणी केली असता शेतकऱ्यांनी अक्षरशः आक्रोश केला। आमचं सगळं संपलं असं सांगत त्यांनी शासनानं लक्ष घालून आमचं विस्कळीत झालेलं जीवन पुन्हा सुरळीत करावं अशी आर्त मागणी केली आहे। नमस्कार, गौश शेख, भूम तालुका प्रतिनिधी NTVचा आज एक ग्राउंड रिपोर्ट करण्यासाठी आलेलो आहे। आज असा एक निसर्गाचा कोप या भूम तालुक्यावर कोपला आहे। आपण माझ्या पाठीमागे पाहताय की एक नदी आहे, हे रामगंगा आणि बाणगंगा आणि इतर बरेच पाझर तळे तलाव मिळून ही वाहते। या रात्री 11:20च्या दरम्यान सुरू झालेला पाऊस पहाटे 4:30 वाजल्यापर्यंत राहिल्याने इतकं रुद्ररूप ह्या नदीने धारण केलं होतं की अक्षरशः तुम्ही पाहताय की काही भूम तालुक्यातले साडेसांगवी आहे, चिंचपूर आहे, बेलगाव आहे, पिंपळगाव आहे, असे बरेच गाव आहेत। असे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे। त्यामध्ये आपण चिंचपूर या गावी आलो आहोत। ते बेलगावचे एक शेतकरी आहेत दातखिळे म्हणून, यांचं आपण पाहतो की दूध उत्पादक शेतकरी आहेत की ह्यांचं दररोज 5,000 रुपयाचं उत्पादन होतं। जवळपास ह्यांचा 30-35 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे। आपण पाहता इकडे की कशा पद्धतीनं गायी मरण पावलेल्या आहेत। या गायी मरण पावलेल्या याच्यामध्ये 17 गायी मरण पावलेल्या आहेत, त्यांच्या 10 गायी जवळपास वाहून गेलेल्या आहेत आणि त्यांच्या शेळ्या आहेत, शेळ्या बी 20 वाहून गेलेल्या आहेत। त्यांचं खाद्य होतं, खाद्य गेलेलं आहे वाहून। आतून त्यांचं 30 ते 35 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे। तर या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान मिळावं, भरपाई मिळावी यासाठी आज ते टाहू मारित आहेत। पण या बाबीकडे शासनाने, प्रशासनाने तात्काळ दखल देऊन या अशा गोरगरीब शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी अशी NTVच्या माध्यमातून आम्ही शासनाला विनंती करत आहोत। रात्री 1 वाजता खूप भयानक असा पूर आला। बेलगाव आणि पिंपळगाव मधील जमीन जवळजवळ 50 ते 60% ही पाण्याखाली गेली होती। त्याच्यामध्ये सर्वात जास्त विश्वनाथ दातखिळे यांचं जे आहे नुकसान न भरून निघणारी इतकी मोठी पोकळी निर्माण झाली आहे। यामध्ये त्यांच्या 17 गाया जागेवर आता आपल्याला पाहायला मिळते, 17 गाया जागेवरती मेल्या आहेत, 10 गाया त्यांच्या वाहून गेल्या आहेत, त्याच्यामध्ये 15 वासरं गेले आहेत, शेळ्या 20 गेल्या आहेत, 100 कोंबड्या जवळजवळ गेलेल्या आहेत। त्या ठिकाणी बाग त्यांचे लोळलेले आहेत आणि या ठिकाणी त्यांचं शेड असेल, जीवनावश्यक वस्तू असतील ते रात्री सगळ्या वाहून गेलेल्या आहेत। तरी प्रशासनाने याची दखल घेऊन त्या माणसाला मात्र आज त्यांना रडायला जागा नाही। संपूर्ण कुटुंब या ठिकाणी शोकांतिका जशी एखादा माणूस घरातलं गेल्यानंतर घडते त्याप्रमाणे या ठिकाणी घडले आहे। तरी तात्काळ त्यांना मदत करावी शासनाला ही आमची नम्रपणे विनंती आहे। ग्रामपंचायत सदस्य या नात्याने, सरपंच, परिषद, राज्य संघटक या नात्याने मी आपल्याला आवाहन करत आहे शासनाला। 17 गायी जागेवर मेल्या, 10 गायी वाहून गेल्या, 20 शेळ्या वाहून गेल्या, खाण्याचं कपडा लत्ता समजा वाहून गेलं, गायाचं खुराक 20 ते 25 पुतं होतं ते बी गेलं, कुट्टी एक गेली, 2 कोंबड्याचं खुरवडं गेलं, 100 ते 150 कोंबड्या होत्या, एक शेड मोडून पडलं। प्रतिनिधी गौश शेख, NTV न्यूज मराठी, भूम, धाराशिव।